शिवसेना पक्ष धनुष्यबाण चिन्हाबाबत आज सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होईल। कार्यतालिकेत 40 सुनावणीसाठी शिवसेनेचं प्रकरण ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज सुप्रीम कोर्टात या संदर्भातली सुनावणी होणार आहे। तर आज सुनावणीची सत्ता संघर्ष पिटिशनवर सुप्रीम कोर्टात सिरियल नंबर 40 ला आहे। त्यामुळे हे प्रकरण बोर्डावर येण्याची सुनावणी होण्याची शक्यता नाही असं असीम सरोदे यांनी म्हटलंय। दरवेळी आणि वारंवार हे असेच लिहिण्याचा सुद्धा आता कंटाळा आलाय। मूळ शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर कायद्याच्या प्रलंबित प्रक्रियेतून अन्याय होतोय। असंविधानिकतेची सवय होते। लोकशाही प्रक्रिया गोठवली जाण्यात सगळेच सहभागी असल्याचं शल्य प्रबळ होतंय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, शिवसेना पक्ष धनुष्यबाण चिन्हाबाबत सुनावणी आहे, मात्र असीम सरोदे यांनी याच्यावरती नाराजी व्यक्त केली आहे। नक्कीच अंकिता, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखाली जे खंडपीठ आहे त्या खंडपीठापुढे 40व्या क्रमांकावर ही सुनावणी निश्चित झाली आहे। 3 वर्ष हा प्रकरणाचा जे आहे ते सुनावणी सुरू आहे, मात्र या प्रकरणात कोणताही निर्णय देण्यात आलेला नाही। मात्र आज या प्रकरणाकडे निर्णय देणार काही याकडे राजकीय वर्तुळात संपूर्ण जे आहे ते महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। शिवसेनेची जे आहे ते म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षाची गद्दारी केलेल्या शिंदे गटाला पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्ह देण्याच्या या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या 2022 मध्ये निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे। आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणजे उद्धव ठाकरे युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती आणि नोव्हेंबरच्या सुनावणीवेळी न्यायालयाने अंतिम युक्तिवाद ऐकून घेण्यासाठी सुनावणी पुढील महिन्यात म्हणजे या जानेवारी महिन्यात घेण्याचा वेळेअभावी होऊ शकली होती। मात्र आता त्यांनी गुरुवारी न्यायालयात दोन्ही बाजून ज्या अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या। त्यामुळे शिवसेना पक्ष प्रकरणात या पक्षांतराबाबत महत्वपूर्ण निकाल अपेक्षित आहे। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेचा आणि देशातील राजकीय वर्तुळाकडे या शिवसेनेच्या सुनावणीकडे लक्ष लागलेलं आहे। निश्चित। धन्यवाद महेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।